जनगणनेमध्ये भटक्या विमुक्तांची स्वतंत्ररित्या नोंद घेण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी केली। या संदर्भात पुढील महिन्यात दिल्ली इथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। भटक्या विमुक्त समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या बीजेएनटी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी दिला आहे। होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या बीजेएनटी विभागाने दिल्ली इथं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याची ठोस मागणी करण्यात आली। केंद्र सरकारने 18 ऑगस्ट 2020 रोजी सर्व राज्यांना शहर खेडी तसंच दुर्गम भागात राहणाऱ्या भटक्या विमुक्तांचं घर सर्वेक्षण करण्याचे लेखी निर्देश दिले होते। मात्र आजपर्यंत निर्देशांची अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी केला। केंद्र शासनाने आता जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात येणार नाही आहे। तर आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे की बाबा आमची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलम आणि स्वतंत्र कोड देऊन करण्यात यावी, जेणेकरून भटके विमुक्त देशामध्ये किती आहेत आणि त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तर काय आहे आणि त्याला अनुसरून केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आमच्या भवितव्यासाठी नीती आणि बजेट या दोन्ही आखण्यात येऊ शकतात। परंतु केंद्र शासनाने तो अजून निर्णय घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन याबाबत जनजागृती करत आहोत की 27 मध्ये शिरगणती सुरू होणार आहे। आता हाऊस लिस्टिंग सुरू आहे, पण ॲक्च्युअल मार्च 2027 मध्ये शिरगणती सुरू होणार आहे। त्याच्या आधी केंद्र शासनाने याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन उपाय करावा, याच्यासाठी दबाव वाढवला पाहिजे। आणि म्हणून आम्ही राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आंदोलनं, मोर्चे, पत्रकार परिषदा या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, जनजागृती करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपलं बजेट सेशन पूर्ण झालेलं आहे, चालू आहे, परंतु या बजेटमध्ये भटक्या विमुक्तांसाठी कोणती ठोस आर्थिक तरतूद केली गेलेली नाही। वसंतराव नाईक महामंडळामध्ये पैसेच नाही आहेत, त्या महामंडळासाठी राज्य शासनाने कोणता निधी राखून ठेवलेला नाही आहे। म्हणजे एकीकडे आम्हाला निधी अभावी आम्ही रोजगारच्या संधी उपलब्ध करू शकत नाहीत आणि दुसरीकडे नोकरीमधलं आरक्षण आमचं पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे, कारण का सार्वजनिक आरोग्य विभागाने 1440 पदांची जी जाहिरात स्पष्ट केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे वर्तमानपत्रांमध्ये, त्याच्यासाठी बीजेएनटीला 11% आरक्षण असताना 158 पदं आम्हाला नोकरीमध्ये मिळायला पाहिजे होती, परंतु आम्हाला तिथे 0 पदं दाखवण्यात आलेली आहेत। म्हणजे एकीकडे आम्ही रोजगाराची संधी पण आम्हाला देण्यात येऊ नये आणि दुसरीकडे आम्ही नोकरीसाठी सुद्धा अप्लाय करू नये अशा षडयंत्र या सरकारतर्फे करण्यात येत आहेत। याच्या बाबतीतही आम्ही जनजागृती करत आहोत आणि आंदोलनात्मक भूमिका आम्ही घेऊन 1 नोव्हेंबरला एक मोठा मोर्चा करण्याचे ठरवलेले आहे। एकूणच या पार्श्वभूमीवर राज्यभर कार्यक्रम, मोर्चा आणि आंदोलनं आयोजित करून या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी दिली। यावेळी बीजेएनटी विभागाचे सोलापूर शहर अध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव भीमराव वणकर, शहर कार्याध्यक्ष प्रकाश माने, शहर संघटक संजय गायकवाड, बप्पा जाधव, कमल चव्हाण, गुरु वर्गंटी आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।